वीज प्रवाहित शेत कुंपणामुळे झालेल्या मृत्यूचा खटला रद्द. ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांची जबरदस्त कामगिरी. पीडितांनी 4 लाख रुपये भरपाईच्या आधारावर आरोपीसोबत तडजोड केल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वीज प्रवाहित शेत कुंपणामुळे झालेल्या मृत्यूचा FIR व खटला रद्द केलाय. न्यायमूर्ती विनय जोशी व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिलाय. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. महेश बोरकर असे आरोपी शेतकऱ्याचे नाव असून ते वासेरा तालुका सिंदेवाडी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव लता लाडकर होते. बोरकरने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाहित केली. 14 डिसेंबर 2023 रोजी लता त्या कुंपणाच्या संपर्कात येऊन मरण पावली. परिणामी बोरकर विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान त्याने तडजोडीच्या आधारावर FIR व खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सेक्शनमध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे. बोरकर तर्फे ॲडव्होकेट स्वप्नील वानखेडे यांनी जबरदस्त हिअरिंग करून व जबरदस्त बाजू मांडून नागपूर हायकोर्टाच्या विद्यमान न्यायालयाने FIR रद्द केला. याबद्दल ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये होत आहे व अभिनंदन सुद्धा होत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.